जनिते नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपल्या ऐसे लावी मन पिसे गोविंदाचे एती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे एती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्याशु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलावत्न जियोधराटावतारं कलांकांग तेजोदिका मोदी वक्रम खलानिश्चवादापनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 मातृरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्ते
या सप्ताहामध्ये मला कीर्तन करण्याची संधी दिली म्हणून मी सर्व गावकऱ्यांचे व सर्व सप्ताहांचे आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण सौ अनिताताई जाधव यांच्या गुरुकृपेने व माझे आई वडील आणि तुम्ही सर्व टाळकरी माळकरी आणि वारकरी यांच्या आशीर्वादाने आज सेवेला सुरुवात करते. तर या सर्व संतांची नाव घ्यायची गरज काय? लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी वारकरी संप्रदायाची कळस विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा सरळ भावार्थ असा: तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला येऊन कोणता तरी एकच देव करून घ्या, त्याशिवाय जीवनात सुख नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आपण जो संसार करतो तो मुळात दुःखीच आहे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. या अविनाशरूपी संसारामध्ये येऊन गोविंदाचे भजन करा आणि त्याचे वेळ आपल्या मनाला लावा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला येऊन आपला कोणता तरी एकच देव करून घ्या आणि आपण आपली उत्तम कीर्ती मागे राहण्यासाठी देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा. आणि आपण जर देवाचे भजन केले, देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच आपली चांगली कीर्ती मागे राहील. तुका म्हणे एक मरण्याची सैने उत्तमाची उरे कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. जन्माला आला आहोत. या कलियुगामध्ये येऊन देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा आणि कीर्तन प्रवचन श्रवण करा. आपण जर कीर्तन प्रवचन श्रवण केले तर आपल्याला स्वतः भेट द्यायला कोण येतील? तर भेट द्यायला नारायण येतील. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कोणी कोणी देवाचे भजन केले तर आमच्या संत जनाबाई, आमच्या संत मीराबाई या एका राजाच्या कन्या होत्या. त्या रात्रंदिवस श्रीकृष्णाची भक्ती करायच्या. गळ्यात विणा, हातात
शिवायच्या पग घुंगरू बांध मीरा नाची रे 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 आपली मुलगी पायात घुंगरू बांधून गलोगली नाचत फिरते हे राजालाही शोभत नव्हते व राजकुळालाही शोभत नव्हते. म्हणून राजाने खूप वेळा मीराबाईंना समजावून सांगितले पण ते काही मीराबाईंनी ऐकले नाही. कारण त्या श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये इतक्या तल्लीन झाल्या होत्या की आपले वडील आपल्याला काय सांगता हेही त्यांनी ऐकले नाही. मग राजाला खूप राग आला व राजाने राणी साहेबांना बोलावले व सांगितले हा धरा विषाचा ग्लास आणि जा आणि मीराबाईंना सांगा की एकतर नाचायचे सोडा नाहीतर हा विषाचा ग्लास घ्या. राणी साहेब गेल्या आणि मीराबाईंना सांगितले तुमच्या वडिलांनी हा विषाचा ग्लास पाठवला आहे. एकतर पायात घुंगरू बांधून नाचायचे सोडा नाहीतर हा विषाचा ग्लास घ्या. मीराबाईंनी मागचा पुढचा विचार न करता तो विषाचा ग्लास घेतल्यावर कशा पिऊ लागल्या तर हसत हसत पिऊ लागल्या. विष का प्याला राजाजीने भेजा विष का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मी रहासी रे पिवत पिवत मी रहासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. तर बघा आमच्या जनाबाईंनी आमच्या मीराबाईंनी एवढा विषाचा ग्लास घेतला तरीही त्यांना काही झाले नाही की त्यांच्या केसालाही भक्तीमध्ये आहे. त्यामुळे देवाचे भजन करा देवाचे नामस्मरण करा आणि देवावर श्रद्धा भाव प्रेम ठेवा. तर देव कशाचा भुकेला आहे तोर प्रेमाचा भुकेला मीराबाईंनी एवढा विषाचा ग्लास घेतला तरीही त्यांना काय झाले नाही. आणखी कोणी आपला एकच देव करून घेतला व देवाची भक्ती केली तर आमच्या संत जनाबाई रात्रंदिवस विठ्ठलाची भक्ती करायच्या. पण त्या फार गरीब होत्या. त्या नामदेवरायांच्या घरामध्ये राहायच्या. एक दिवस काय झाले तर त्यांच्यावरती चोरीचा आळ आला आणि एक दिवस मीराबाई चारलाच उठल्या. इकडे आमच्या पांडुरंगालाही जाग आली. पांडुरंगाने रुक्मिणी मातेला आरोळी ठेवली. रुक्मिणी माता उठा, आज
मग देव म्हणतात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला मला जेवायला वाढतात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला मला जेवायला वाढतात. कशाला वाढतात जनाईचे गायनात. कशाला वाढतात जनाईचे मग देवाने स्वतःच्या हाताने ताट घेतले व देव जेवले. देव निघताच देवाच्या लक्षात आले की आपला पानाचा विडा राहिला. मग देवाने रुक्मिणी मातांना आरोळ ठोकली. रुक्मिणी माता माझा तेवढा पानाचा विडा द्या. मग रुक्मिणी माता म्हणाल्या मी काही पानाचाही विडा देणार नाही. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला दे ग पानाचा विडा. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला दे ग पानाचा विडा. कशाला देऊ विडा जनाईची सकट गोडा. 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 मग देवाने रुक्मिणी मातांना सांगितले रुक्मिणी माता तुम्ही असे वेड्यासारखे करू नका. जनाबाई आपली लेक आहे आणि आपण तिचे मायबाप आहोत असे पाप लावून घेऊ नका. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला लावू नकोसे पाप. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला लावू नकोसे पाप. जणी आपली लेक माय आपण तिचे माय बाप. जणी आपली लेक माय आपण तिचे माय बाप. मग रुक्मिणी माता म्हणाल्या खरंच जनाबाई आपली लेक आहे आणि आपण तिचे माय बाप आहोत. मग रोज तळतळीला जात जा. पण त्याआधी रुक्मिणी माता देवासोबत काय करायच्या तर भांडण करायच्या. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. सरसंग विठ्ठला जनाईचे गळनात. सरसंग विठ्ठला जनाईचे गळनात. मग देव रुक्मिणी जळांजळू लागायला गेले.
म्हणले. मग जनाबाई काय म्हणू लागल्या? ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. 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 सुळावरती चढवण्याची वेळ आली. मग जनाबाई म्हणू लागल्या, का रे देवा, तूच माझ्या घरी आला, तूच तुझ्या उशाला नवरत्नाचा हार काढून ठेवला व चोरीचा माझ्या वरती आला. मग जनाबाईंना सुळावरती चढवण्याची वेळ आली आणि जनाबाईंच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श त्या सुळाला झाला आणि सुळाचे काय झाले तर पाणी पाणी झाले. इतकी ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये आहे, देवाच्या भक्तीमध्ये आहे. त्यामुळे देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा. आणि मीराबाईंनी व जनाबाईंनी देवाचे भजन केले, देवाचे नामस्मरण केले, म्हणूनच त्यांचे मन चुकले. आपणही देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा, त्याशिवाय जीवनात सुख नाही. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तुला तो एक म्हणून आपला एकच देव करून घ्या, त्याशिवाय या जीवाला सुख नाही. सगळीकडे काय आहे तर दुःखच दुःख आहे. दुःख बांधवडी आहे या संसारा, 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 दुःख बांधवडी आहे या संसारा.
येशील का? तो म्हणतो का रे, आपण शेजारी राहतो व भेटायला मळ्यामध्ये बोलवतो. मग तो म्हणतो कामही तसेच आहे. मग ते दोघेही मळ्यामध्ये जातात व तो म्हणतो अरे तू नशीब काढलं नशीब, तुला बायको लक्ष्मी मिळाली लक्ष्मी, मला कैदाशीने मिळाली कैदासीन. मग तो म्हणतो माझ्यापेक्षा तुझं बरं. मग तो म्हणतो माझ्यापेक्षा तुझं बरं. तो म्हणतो कोणाचंही बरं असू दे, तू मला तुझ्या बायकोला हसवण्यासाठी काय करतो ते सांग. माझी बायको हसली तर हसली. मग तो म्हणतो ऐक, मी एखाद्या वेळी जर गावात असलो आणि मला घरी यायला उशीर झाला, मग तो म्हणतो तू गावातल्या गोष्टी सांगत नको तू मला, तू तुझ्या बायकोला हसवण्यासाठी काय करतो ते सांग. मग तो म्हणतो तेच सांगतो. मी जर एखाद्या वेळेस गावात असलो आणि मला जर घरी यायला उशीर झाला आणि माझ्या बायकोने मला काही वस्तू आणायला सांगितल्या, मग मी घरी आल्यावरती माझी बायको चुलीच्याच कोपऱ्याला बसलेली असते. माझ्या जर हातात काही वस्तू नाही दिसल्या तर चुलीच्या कोपऱ्याची लाटणं उचलते आणि मला फेकून मारते. ते जर लाटणे मला लागले तर त्याचा आनंद तिला होतो म्हणून ती मोठ्या मोठ्याने असते, व ते जर लाटणे हुकले त्याचा आनंद मला होतो म्हणून मी मोठ्या मोठ्याने असते. आपल्याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. या जीवनात कोणीच सुखी नाही. हेच महाराज वाकाच्या दुसऱ्या जनात दुःखाची जर्नी देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दियो, संसार व्यसनी पडोने दी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. तर एकदा तुकाराम महाराज पंढरपूरला निघाले व त्यांचे मन त्यांना म्हणले तुकाराम महाराज मी पुढे चालणार. तुकाराम महाराज म्हणाले नाही म्हणा मी पुढे चालणार. चरण लेखनिया अवघाला असे आनंद. मग आणखी कोणी कोणी आपले मन देवाच्या चरणावरती वाहिले तर आमच्या जिजाऊ माता शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली शिवाई देवी या देवीच्या चरणी वाहिले आणि देवीला साकडं घातले की जर तुला मुलगा द्यायचा असेल असा दे, जो शूर असेल तो वीर असेल तो
चांगले संस्कार नाही लावले, चांगले वळण नाही दिले तर आपले मुलं कुठे सापडतात? ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला बियर बार मध्ये धुंडा, ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला तमाशामध्ये धुंडा, ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला चावडीवर धुंडा. आपल्या मुलांवरती आपले चांगले संस्कार नाही लावले तर आपले मुलं इथे सापडतात आणि आपण आपल्या जर मुलांवरती आपण चांगले संस्कार लावले तर आपल्या मुलांचा झेंडा कुठे ऐसा लागतो? पुत्र देगा गुंडा ऐसा पुत्र देगा गुंडा त्याचा तिने लोकी झेंडा. आपण जर आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावले, चांगले वळण लावले तर आपल्या मुलाचा झेंडा कुठे लागतो? तर तिने लोकांवरती लागतो, तर तिने लोकांवरती लागतो. म्हणून देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा. म्हणून देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा. विठ्ठल 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 म्हणून देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा आणि आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावा, चांगले वळण लावा आणि चांगली शिकवण द्या. तर कोणासारखी शिकवण द्यायची? तर आपल्या जिजाऊ माता, विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यांच्यासारखी शिकवण द्यायची. राजाने 16 वर्ष काय केले तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. माऊलीने 16 वर्ष काय केले तर ज्ञानेश्वरी दिली. तुमच्या आमची मुलं 16 वर्ष काय करतात? डीजे आणि गाणं ठरलेलं. 16 वरीच धोक्याचं ग, 16 वरीच धोक्याचं, 16 वरीच धोक्याचं ग, 16 वरीच धोक्याचं, 16 वरीच धोक्याचं. आपल्या मुलं 16 वर्ष काय करतात? तर वरातीमध्ये नाचतात. जर एखादी मुलगा किंवा मुलगी वरातीमध्ये नाचत असेल तर त्याची आई काय म्हणते? त्याची आई काय म्हणते तर बघा, वा माझी पेंटी किती भारी नाचते किंवा वा माझा पेंट्या किती भारी नाचतो. तुम्हाला नाचायचंच आहे ना तर कुठे नाचा? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझारी, वाचे विठ्ठल रुक्माई. तर आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा, चांगले वळण लावा. तर बघा, म्हणून देवाचे भजन करा, देवाचे नामस्मरण करा आणि 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 आपल्या मनाला त्याचे वेध लावा. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. विनाश करी आपोली आईचे, विनाश करी
शेवटच्या चरणात म्हणे का मरणे जिजारे तुका म्हणे का मरणे जिजारे तुका म्हणे का मरणे जिजारे तुका म्हणे का मरणे जिजारे उत्तमाची उरे फिरती मागे उत्तमाची उरे फिरती मागे फिरती मागे एरवी म्हणून मी गंगाबाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमधील मुली माझ्या कीर्तनासाठी टाळी घेऊन उभं राहिल्या म्हणून मी त्यांचेही मी आभार मानते आणि गायनाचार्य यांचेही मी आभार मानते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हार्मोनियम वाले बाबा यांचेही मी मनापासून आभार मानते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि विना घेऊन उभे राहिलेले दादा याचेही मी एकदा आभार मानते याच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या माझी आजी तुळस घेऊन उभी राहिली म्हणून मी तिचेही मी आभार मानते तिच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे म्हणजे साऊंड सिस्टीम वाले काका यांचेही मी आभार मानते यांच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या आणि माझे कीर्तन तुम्ही डबलही ऐकू शकता असे म्हणजे माझे मामा यांनी गोड सेवा दिली म्हणून मी याचेही आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देते हो आणि तुम्ही सर्व माझ्या कीर्तनाला आले म्हणून मी तुमचेही मी आभार मानते आणि माझे वडील राजू रोडे यांचेही मी आभार मानते व माझ्या सेवेला पूर्णविराम देते ज्ञानेश्वर